आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर सगळ्यात आधी आणि एक्सक्लुझिव्ह पाहतोय, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे। आज थेटपणे त्यांनी दिंडोरी या ठिकाणी सभा घेतली, त्यानंतर कल्याण आणि तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे मुंबईमध्ये मोदींचा आज आयोजित करण्यात आलेला रोड शो। आणि हा रोड शो ज्या संपूर्ण परिसरामध्ये त्याची तयारी करण्यात आलेली आहे त्याची देखील दृश्य आपण यावेळेला पाहू शकतोय, कारण रस्ते पूर्णपणे मोकळे ठेवण्यात आलेले आहेत आणि पंतप्रधानांचा ताफा हा रोड शो ज्या ठिकाणाहून सुरू होणार आहे त्या दिशेने रवाना झालेला आहे। प्रकृती अस्वास्थ्यामुळे अजित पवार देवगिरी निवासस्थानी असल्याचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतात। पंतप्रधानांच्या रोड शोला अजित पवार उपस्थित राहणार नसल्याचं देखील आता स्पष्ट होताना दिसतंय। तर दुसरीकडे अजित पवारांव्यतिरिक्त यावेळेला सरकारमध्ये असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती आपण पाहिलेली होती। आशिष शेलार स्वतः होते। भाजपचे यंदा उज्ज्वल निकम यांना जी उमेदवारी दिलेली ते उमेदवार देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहिलं। तर दुसरीकडे मात्र मुंबईमधल्या मोदींच्या रोड शोला अगदी काही क्षणामध्ये सुरुवात होती आहे, मात्र याचे सगळे ताजे अपडेट्स आणि सर्व दृश्य या संदर्भातली इत्थंभूत माहिती केवळ आणि केवळ एबीपी माझाची टीम महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते आहे। रस्त्याच्या दुतर्फा मात्र नागरिकांची झालेली मोठी गर्दी ही अपेक्षितच होती, कारण ज्या घाटकोपर परिसरामध्ये या संपूर्ण रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संपूर्ण परिसरामध्ये गुजराती समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राहत असतो आणि तिथून जो मुलुंडपर्यंतचा हा संपूर्ण परिसर आहे एलबीएस मार्ग ज्याला आपण ओळखत असतो, या एलबीएस मार्गाला आज बंद ठेवण्यात आलेलं होतं, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। अनेकविध निर्णय घेण्यात आलेले होते। अनेक ठिकाणी जे आहे ते रस्त्यांच्या वाहतुकीमध्ये बदल जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला होता। तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पार्किंग जी आहे ती काल रात्रीपासूनच बंद करण्यात आलेली होती, कारण मोदींचा रोड शो आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था याला सर्वाधिक प्राधान्य दिलं जात असतं। दुसरी दृश्य आहेत ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहे, कारण यापूर्वीच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि इतर उमेदवारांसाठी देखील त्या ठिकाणी झालेली सभा ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली होती। आणि ज्यावेळेला पंतप्रधान मोदींचा रोड शो आहे म्हटल्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा महायुतीसाठी, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक सभा आतापर्यंत पंतप्रधानांच्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या। या सभांच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे आणि त्या प्रचाराचाच एक भाग म्हणून मोदींचा रोड शो देखील तितकाच महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा आहे, कारण मुंबईच्या घाटकोपरमध्ये मोदींचा रोड शो अगदी काही क्षणामध्ये सुरू होईल। दुसरी दृश्य जी आमच्या कॅमेरामध्ये टिपण्यात आलेली आहे आपण पाहतोय की सर्वसामान्य नागरिक आणि भाजपचे जे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत आपल्या हातामध्ये पंतप्रधानांचे कटआउट्स घेऊन उभे आहेत, सोबतीला झेंडा घेऊन उभे आहेत। आपल्या पंतप्रधानांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी देखील जल्लोष आणि त्याची तयारी करण्यात आलेली आहे। ढोल ताशांची पथकं देखील रस्त्याच्या दुतर्फा वाजायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे पंतप्रधानांचा हा जो संपूर्ण ताफा आहे तो रोड शो ज्या ठिकाणाहून सुरू होणार आहे त्या दिशेने रवाना झालेला आहे। जर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर ढोल ताशांचा गजर हा पंतप्रधानांसाठी खास करून आयोजित करण्यात आलेला आहे। शिवसेनेचे आणि भाजपचे झेंडे त्यामुळे संपूर्ण वातावरण हे भगवं झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। तर पोलिसांचा चोख बंदोबस्त करून ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वसामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणामध्ये या रोड शो मध्ये सामील होतील अशी अपेक्षा आहे, कारण घाटकोपर परिसरामध्ये सगळे जे नागरिक आहेत त्या ठिकाणचे मतदार राजा जो आहे तो सर्वाधिक हा गुजराती समाजाचा आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। गणेश, खरं तर वातावरण निर्मिती संपूर्ण झालेली पाहायला मिळते की थोड्याच वेळामध्ये रोड शो सुरू होतोय, मात्र सगळ्यांच्या नजरेमध्ये प्रतीक्षा दिसते की पंतप्रधान हे रोड शो साठी केव्हा दाखल होतात आणि कशा प्रकारे हा रोड शो पुढच्या काही तासांसाठी सुरू असेल। मिनिट टू मिनिट कार्यक्रम काय गणेश? एकूण 7 पॉइंट आहेत, 2 ते 2.5 किलोमीटरचा हा रोड शो आखला गेला आहे आणि हा रोड शो प्रामुख्यानं घाटकोपर जो गुजराती बहुल भाग आहे तिथं आयोजित केला गेला। त्याचं कारण असं की या भागामध्ये मोदी मांडणारा वर्ग मोठा आहे आणि इथे जर वातावरण निर्मिती झाली तर ती मुंबईमध्ये एक वेगळा मेसेज देऊन जाईल आणि या स्ट्रॅटेजीला ध्यानात ठेवत इथं हा रोड शो आयोजित केला गेला आहे आणि तशाच प्रकारची गर्दी इथं पाहायला मिळते। हिंदू समाज मोठ्या संख्येनं आज या घाटकोपरच्या एलबीएस मार्गावरती पाहायला मिळतोय। सर्वांच्या मनात फक्त एकच जयघोष आहे, तो म्हणजे आएगा तो मोदी ही, मोदीच्या नावाचा जयघोष आहे।
जय श्रीराम. त्याचबरोबर मोदींनी मागील 10 वर्षात केलेल्या कामांची उपलब्धी सांगणारा हा वर्ग, प्रामुख्यानं मोदी समर्थन करणारा हा वर्ग या रस्त्यावर उतरलेला आहे. अल्पसंख्याक काही लोकही मला इथं पाहायला मिळाले होते. महायुतीच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI आठवले गट, मनसे हे सर्वजण मोदींना समर्थन देण्यासाठी आणि मोदींची एक झलक पाहण्यासाठी इथं आले आहेत. कार्यकर्त्यांसोबतच या परिसरामध्ये मोठ्या संख्येत लोक आलेली आहेत, ज्यांना मोदीला पाहायचंय. मोदीची क्रेज आहे, मोदींची ही पॉप्युलॅरिटी आहे आणि या पॉप्युलॅरिटीला एनकॅश करण्याचा प्रयत्न महायुतीकडनं इथं होतोय. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या सुरुवातीच्या पॉइंटला पोहोचले आहेत. त्यांचं फुलांच्या वर्षात लोक स्वागत करतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक उमेदवार मिहिर कोटेचा, उज्ज्वल निकम, आशिष शेलार हे सर्वजण इथं आहेत. त्यांना स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम लोकांना अभिवादन करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील, नतमस्तक होतील. पुष्पांजली वाहिल्यानंतर या रोड शोला सुरुवात होईल आणि या रोड शो मध्ये हजारोंच्या संख्येनं हे मोदी भक्त, मोदी समर्थक आणि मोदींचे हे बोर्ड रस्त्यावर उतरले आहेत. आणि मोदी तेरी जय, घर घर मोदी अशा अनेक जयघोषानं मोदींचं स्वागत इथं केलं जातं. वेगळीच वातावरण निर्मिती होते आणि या वातावरण निर्मितीचा फायदा मुंबईत होईल का हे 4 जूनला पाहायला मिळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.